कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आशु, आशु, अरे काय कपडे घातलेस तू? काय झालं? कुठे होतास तू? काय विचारते मी, कुठे होतास तू? मी तुला जाताना बजावलं होतं की तुझं तिथे असणं गरजेचं आहे म्हणून। बोल ना, हे सगळं आता कधी सिरियसली घेणार आहेस तू आशु? आई, लग्न ठरलंय तुझं, जबाबदाऱ्या आता घ्यायला हव्यात तुला। काहीच का बोलत नाहीयेस? काय विचारते मी? आशु, तू आज जे वागलायस ना ते खरंच खूप चुकीचं वागलायस। काका, मी बोलू? काय बोलणार आहेस? अजून काय कारण देणार आहेस का आता? एक मिनिट सीता, असं झालं सगळं। आशु, तुला एवढं कळत नाही की आता आपलं लग्न ठरलंय, पूजा आहे, हे सगळं सोडून तू एका अनोळखी माणसाच्या अंत्यविधीला गेला होतास? त्यांचे नातेवाईक नव्हते का कोणी? आई, नव्हते ना नातेवाईक, कोणीच नव्हतं तिला, म्हणूनच गेलो होतो ना। ठीक आहे, मग अशा वेळी दुसऱ्या कोणाला तरी त्यांच्या मदतीला नसतं का पाठवता आलं? आणि तुला पूजेला हजर राहता आलं नसतं का? स्वतःच्या लग्नाच्या कार्यक्रमात हजर न राहता बाहेरच्या कुठल्या तरी कार्यामध्ये तू जाणं, त्याला महत्व देणं, हे मला अजिबात पटलेलं नाहीये। एक मिनिट सीता, एक मिनिट शांत हो। बस सीता, तिला पाणी दे। सीता, शांत हो, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस। आज आशु जे वागला ते चुकलंच आहे, हे आमच्या सगळ्यांचं मत आहे। पण आधी आपण समजून तर घेऊया, तो काय म्हणतोय ते ऐकून तर घेऊया आपण। आशु, ये रे। आई, आय एम रिअली सॉरी, मी नाही आलो तिथे। मी ज्या आजींकडे आज गेलो होतो ना। हॅलो आजी, कशा आहात? आय मीन, कशी आहेस? मी आलोय, तुझा नातू। मला एक वचन देशील? काय काय? हो, देईन की। मी मेल्यानंतर माझे अंत्यसंस्कार फक्त तू करशील। म्हणून मला जावं लागलंय। हो का? पण तू केलेल्या मदतीमुळे तू तुझ्याच लग्नाची आहुती द्यायची तयारी केली आहेस। नाही म्हणजे हा अपशकुनच आहे। आई, अगं तुला कळतंय का, हे लग्न आपल्या घरासाठी अजिबात चांगलं नाहीये। बस, शांत राहा। आशुचं काहीही चुकलेलं नाहीये सीता। अगं उलट त्यानं एका गरजूला मदतच केली आहे। त्यानं केलेल्या अंत्यसंस्कारामुळे एका जीवाला मुक्ती मिळणार आहे। आणि अंत्यसंस्कार करणं हे पुण्याचंच काम आहे। आपण त्याला समजून घेतलं पाहिजे। त्याने जे केलं ते बरोबर, हे मला पटलेलं नाही। माझ्या दृष्टीने ते चुकीचंच आहे। अरे सायलेन्सर, ती गाडी आलीच नव्हती आपल्या गॅरेज मध्ये, मी सांगतोय ना। अरे बाबा, आली होती, मी एकट्याने रिपेअर केलेली।
हसायला काय आलं? हे थांबा थांबा, ते बघ हिला काय झालं? पिंट्या शेटनी गॅरेज गहाण ठेवलं, त्याच्या पैशावरून काही बोलला नसेल ना हिला. नाही रे, काहीतरी घरी झालं असेल. त्यापेक्षा आपण जाऊनच विचारू ना. चल. शिवा, काय झालं? नाही काही नाही. अशी सॅड कायस? काही नाही, ते माझ्यामुळे छकुल्याला त्याच्या घरच्या कार्यक्रमाला नाही जाता आलं. त्याच्या घरचे पण नाराज झाले त्याच्यावर. मी उगाच बोलवलं का त्याला? अजिबात नाही हा. उलट छकुला आला म्हणून आजीची शेवटची इच्छा पूर्ण तरी झाली. नाही पण त्याला त्रास झालाच ना. माझ्यामुळे का सहन करावं त्याने? शिवाय येडी का ग तू? तू त्या छकुल्याला आज बोलवलं ना म्हणून शांता आजीला त्याच्या नातवाला भेटण्याचं सुख मिळालं. हा, आणि ते छकुला सोडून अजून कोणी त्यांना सुख दिलं नसतं. नाहीतर काय, तो एका अनोळखी व्यक्तीसाठी जर तो एवढं करू शकतो तर त्याच्या जवळच्या व्यक्तीसाठी तो काही करेल. भाई एक नंबर आहे रे छकुला. तू उगाच सॅड होऊन बसतेस. त्यांनी जे केलं ना ते खूप भारी केलं. अरे पण मला वाटतं की मी त्याची माफी मागायला हवी. माझ्यामुळे उगाच त्याला सहन करावं लागलं. बघ शिवा, तू जास्त विचार करू नको ग. आणि तसं पण तुला कुठे माहित होतं की त्याचं घरी काहीतरी काम आहे? तो मला बोलला होता की मला नाही जमणार यायला. हा, पर तेरे पास दूसरा कोई ऑप्शन था क्या शिवा? हे बघ, तुला जर इतकंच वाईट वाटत असेल ना तर एक दिवस त्याला भेट आणि त्याला विचार कसं वाटलं ते. हो तर सॉरी सुद्धा बोल. काय रे? हा, ठीक आहे, बघते मी काय करायचं. ऐक ना वहिनी, आशूने जे केलंय ते पुण्याचंच काम आहे का? म्हणजे आज त्याच्यामुळे कुठल्या तरी एका अनोळखी व्यक्तीला मुक्ती मिळाली. ही पुण्याची गोष्ट नाहीये का? सांग बघू. त्याने पुण्याचं काम करू नये असं माझं म्हणणंच नाहीये, पण त्याने घरात सुद्धा लक्ष द्यावं ही माझी इच्छा आहे. सीता, तू उगाच चिडचिड करतेस. तुम्हाला चिडचिड वाटेल पण हे गरजेचं आहे. अगं पण असं काय करतेस? तो काय म्हणतो ते ऐकून घेऊया, आपण त्याला समजून घेऊया. त्याने दिव्याला समजून घेतलं. तिचा चेहरा किती पडला होता हे बघायला तू तिथे नव्हतास आशू. यासाठी मी तुला कधीही माफ करू शकत नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.